सोन्यातील 5 तोळे सोन्यासह दुचाकी मुद्देमाल हस्तगत। येवला शहर पोलिसांची दमदार कामगिरी। येवला शहरामध्ये दिनांक 29 मार्च रोजी दुपारच्या वेळेस 3 चेन स्नॅचिंगच्या घटना चाकूचा धाक दाखवून गळ्यावर कोयता ठेवून हवेत कोयता फिरवून घडल्या होत्या। या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपींच्या विरुद्ध कलम 307, 394, 397, 341, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने येवला शहर पोलीस स्टेशनच्या टीमने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सिने स्टाईल पाठलाग करून 2 गुन्हेगारांना पकडलं। त्यांच्याकडून जवळपास चाकू, सुरा, एक मोटरसायकल तसेच 5 तोळ्याच्या सोन्याचा जवळपास 3 लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला। पोलीस खाक्या दाखवल्यावर गुन्हेगारांनी आपला गुन्हा कबूल केला। येवला न्यायालयात त्यांना पेश केल्यानंतर त्यांना 1 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक ग्रामीण विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, मनमाड येवला शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाने व आदेशानुसार येवला टीमने ही दमदार कामगिरी केली आहे। यामध्ये पोलीस उपनिरीक्षक DM लोखंडे यांच्या उपस्थितीत 2 पथके तयार करून 2 आरोपींना पकडण्यात यश आले। येवला शहरामध्ये काल दिनांक 29/3/24 रोजी दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान एक 3 चेन स्नॅचिंगच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्या नुसती चेन स्नॅचिंग नाही तर मोटरसायकलवर आलेल्या 2 आरोपींनी, ज्यांनी एकाने पुढच्याने पिवळा शर्ट घातलेला होता, मागच्याने ब्ल्यू कलरचा शर्ट, निळ्या चेक्सचा शर्ट घातलेला होता, त्यांनी ज्या महिला आहेत ती पायी चालणाऱ्या असतील, स्कूटीवर असतील, त्यांच्या गळ्यावर कोयता ठेवून आणि हवेमध्ये कोयता फिरवून त्यांच्या मनामध्ये भीती बसवून, दहशत पसरवून त्यांनी त्या महिलांकडून, पहिल्या महिलेकडून 2 तोळ्याची सोन्याची चेन, दुसऱ्या महिलेकडून 1.5 तोळ्याची सोन्याची चेन, तिसऱ्या महिलेकडून 1.5 तोळ्याची सोन्याची चेन, असा एकूण 5 तोळे सोन्याचा माल जबरदस्तीने हिसकावून घेतलेला आहे, ज्याची किंमत साधारण 3,07,000 रुपये आहे। या 2 आरोपींनी कृत्य केल्यानंतर येवला शहर पोलीस स्टेशनचे 2 जांबाज पोलीस बाबासाहेब पवार आणि गणेश पवार यांनी ताबडतोबीने पाठलाग करून गोशाळेकडं त्या आरोपींना जेरबंद केलेलं आहे, पकडलेलं आहे, त्यांची मोटरसायकलसुद्धा ताब्यात घेतलेली आहे आणि नंतरने पोलीस निरीक्षक विलास पुजारी आणि त्यांचा जो स्टाफ आहे, पगार, PSI लोखंडे, प्रकाश पवार, हेमंत लकडे आणि गेटे, या सर्वांच्या टीमने मिळून या सर्व आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून तो मुद्देमाल जो आहे 27 रिकव्हरी पंचनामा वगैरे करून तो ताब्यात घेतलेला आहे आणि हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये पोलीस अधीक्षक श्री देशमाने सर, श्री अनिकेत भारती सर आणि SDPO मनमाड आणि विलास पुजारी आणि त्यांचा सर्व स्टाफ यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावलेली आहे।